तर इंस्टाग्रामवर सर्वांनी मला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आणि म्हणून मी ठरवलं की आता आपण पहिला व्लॉग तरी ॲटलिस्ट ट्राय तरी करायचं. म्हणून मी आज ठरवलेलं आहे, माझा खूप सर्व मोठा आळस बाजूला ठेवून ठरवलेलं आहे मी हे काम, की मला एकादशीचं, आषाढी एकादशीचं शूट करायचं आहे. आता मी डायरेक्ट हा व्हिडिओ किचनमधून करते कारण माझ्या घरातले लोक एवढे काही सपोर्टिव्ह नाहीये की माझ्या व्हिडिओसाठी ते त्यांचं टीव्ही बघणं कॉम्प्रोमाइज करतील, म्हणून त्यांचं हॉलमध्ये टीव्ही बघणं चालू आहे. आता त्या शूटची काय मी बँड वाजवणार आहे हे मला सुद्धा माहिती नाहीये, पण लेट्स ट्राय. साडी वगैरे मी ऑलरेडी सिलेक्ट केलेली होती. ही माझ्या आजीची साडी आहे. मला ना असं सर्व जुन्या काळातलं शूट करायचं होतं, म्हणून मी सर्व गोष्टी अशा सिंपल ठेवायचंच ठरवलं. आता सर्वात मोठा टास्क होता की मला या साडीची नऊवारी नेसायची होती आणि मी अशी काही नेसलेली आहे. कशीही हो तरी चांगलीच म्हणा, कारण हा माझा फर्स्ट ट्राय होता विदाऊट कोणाची हेल्प. साडी नेसून झाल्यावर मी माझा मेकअप करायला घेतला. स्वतःला मोठी इन्फ्लुएन्सर समजून गेट रेडी विथ मी करणं चालू आहे. असे तर खूप गेट रेडी विथ मी केलेले आहे, पण ते कधी पोस्ट नाही केले, ते वेगळी गोष्ट आहे. मेकअप काही मी जास्त केलेलं नव्हतं कारण मला असा एकदम रिअल लुक हवा होता. एक मुलगी असून हेअरस्टाईल न करण्याचं दुःख मला आहेच, बट स्टील आय एम जुगाडू ड्यूड. मी एक टेप घेतली आणि त्याच्यावर अशी कापून कापून सगळे सदाफुलीची फुलं घेतलेले आहे आणि गजरा रेडी आहे. मोगरा नसला तरी सदाफुली आहे. और इसको लॉकिंग सिस्टम भी है. अबे चिटक रे बाबा, कैसे लॉक भी हो जाता है. गजरा लागल्यावर असा काही माझा लुक दिसतो. हो बाबा, गजरा निघाला आहे. जरी गजरा लागलेला आहे तरी अजूनपर्यंत लुक कम्प्लीट झालेला नाहीये आणि तो लुक कम्प्लीट होणार आहे बांगड्या आणि टिकली आणि सर्वात महत्वाचं नथ. काय ह्या बांगड्या घालून लुक तर कम्प्लीट करायचा आहे. किती झालंय? 1 4 5 6. बाई दिसते मी एक नंबरची, पण बाईच दिसली पाहिजे. नथ आहे. थांबे. मी तर रेडी झालेली आहे, पण मला हे सर्व घेऊन जायचंय माझ्या काकूच्या घरी, कारण त्यांचं एकदम असं विंटेज वाईबवालं घर आहे. आता हे आमच्यासाठी मोठा टास्क आहे, कारण खेड्या पाड्यात जर मी कोणाला दिसली तर मग काही खरं नाहीये. कोणी बघितलं ना, काम खल्लास. ओय साधू साधू, मोठा दरवाजा उघडून ठेव म्हटलं होतं ना. हो, एंट्री हो गई है क्योंकि हमारा घर बहुत ही पास है. मम्मा साड़ी. कौन रे? झाडू मार रहा है सिरियसली. हे काकूचं घर आहे माझ्या. हे आषाढी एकादशी. माझा भाऊ तर एकदम जास्तच साफसफाईला लागला होता. म्हटलं बाबू एवढं काही करू नको, एवढी काही प्रोफेशनल व्हिडिओग्राफर नाही आहे तुझी बहीण. या शूटसाठी ना मी माझ्या काकाच्या घरी आले होते, कारण त्यांच्याकडे अशी जुन्या काळातली वाईब येते आणि पूर्ण असं सागवनाचं मावद आहे. गुढीपाडव्यालाच इच्छा होती माझी इथे शूट करायची, पण ते काही पॉसिबल झालं नाही. मग मी वेगवेगळ्या लोकेशनला हे सगळं ट्राय करून बघितलं. आता जे काही मी शूट किंवा फोटोज वगैरे काढते हे सर्व मी एकटीच करते, कारण कसं आहे, मी सोडून माझ्या घरातल्या कोणाला कळत नाही कॅमेरा अँगल आणि ते सगळ्या गोष्टी. पचका प्रोमॅक्स आमचा झालेला आहे, कारण आता आम्ही तिकडे सगळं काही घेऊन गेलो होतो. मस्त खुशीत गेली होती मी. 2-3 फोटोज काढले, 2-3 व्हिडिओज काढले आणि त्यांच्याकडे पाहून आले. टोटली पचका झालेला आहे. आणि एक गोष्ट की खेड्यात नाही, या सगळ्या गोष्टी एंटरटेन केलं जात नाही. अगे फोटोशूट आणि हे सगळ्या गोष्टी अशा युजलेस वाटते लोकांना. त्याच्यामुळे 4 लोकांसमोर ते चहा पितील आणि शूट करत तर कसं वाटेल. जाऊ दे, आता जे झालं ते झालं. कसं का होईना, पण ज्या क्लिप्स होत्या त्यातून मी एक व्हिडिओ बनवला आणि तुम्हाला सगळ्यांना तो व्हिडिओ आवडलाही. पण ना, कोणतंही काही करा, त्यामागे हा पसारा असतोच. ते आवरण्यातच मला जास्त जीवावर येते. पण यावेळेस माझं एवढंही काही जीवावर आलं नव्हतं, कारण मी मेकअपवर अजिबातही जास्त मेहनत घेतली नव्हती. ना फाउंडेशन, ना आय शॅडो, फक्त लिपस्टिक, काजळ आणि लायनर. मग चहा पिऊन मस्त मूड ठीक करावं म्हटलं तर तो इसी के साथ
साथ ये व्लॉग यहीं पे खत्म करते हैं, क्योंकि इससे ज्यादा और बेइज्जती मैं 4 लोग एक सामने खुद की करना नहीं चाहती हूँ. तर असा काही होता माझा युट्यूबचा पहिला लॉंग ब्लॉग. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाय.